आजच्या जात्यावरच्या ओवीमधून सून कशी असावी हे मनोगत ही स्त्री वर्णन करताना दिसते. पाहूया ती काय म्हणते. लेका ग परास सून करावी गौस, घरात वावरती फिट मनाची हाऊस. लेका परास सून कराव देखणी, घरात वावरती जशी दौतन लेखनी. सून कशी असावी याविषयीचे मनोगत जात्यावर दळण दळता दळता ती करते आहे. आपल्या मनातील इच्छा ती त्या जात्या ईश्वराला सांगते आहे. सून ही लेकापेक्षा देखणी असावी, गुणाने वाणाने चांगली असावी. रूपवान गुणवान सुनेला घरात वावरताना पाहिलं तरी मनाची हौस फिटते, असं ती अतिशय तृप्ततेने वर्णन करताना दिसते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. कपाळाचं बाशिंग सुटल्यापासून संसारासाठी रात्रंदिवस ती झगडते, मुलांना लहानाचं मोठं करते आणि त्यानंतर तिची एकच हौस असते की आपल्याला मिळणारी सून ही आपली परंपरा पुढे चालवणारी, घरदार नीटपणे सांभाळणारी, सुशिक्षित असावी आणि आनंदाने उल्हासाने घरात वावरताना तिला पाहून हिचं मन जे आहे ते तृप्ततेने भरून येत आहे, अशा प्रकारची भावना आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होताना दिसते.